हरी जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे राम 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 जय राम कृष्ण हरे वा वा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी हा सुख झाले हो साजनी क्या बात है सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हे सुख झाले हो साजने सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडे 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 विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा हे तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा
बापर कुमार देवी वर बापर कुमार देवी वर तू हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो माधव बरवा तू हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय हरे जय राम जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे यमना प्रभु भावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे तेने संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तीच्या पूर्वी धरावी तीच्या पूर्वी धरावी तीच्या होया भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा एवढा जगदाणी मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी मागे तुळशी दळ पाणी एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी मागे तुळसी दळ पाणी मागे तुळसी दळ होय भक्ती केला तैसा टाळे टाळे हा धरावी तीच्या पूर्वी धरावी तीच्या पूर्वी धरावी ती होया भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तीच्या पूर्वी धरावी तीच्या पूर्वी धरावी तीच्या होया भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा पूर्वी धरावी इच्छा पूर्वी धरावी ती इच्छा विठोबा रखुमाई हो विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार भगवान कुमारी विठोबार कुमार भगवान विठोबार कुमार विठोबार कुमार हा
एवढा प्रभु भावे 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 हो एवढा प्रभु भावे 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 जन संपुष्टि रहबे संपुष्टि जन संपुष्टि रहबे जन संपुष्टि रहबे होया भक्ते केला तैसा होया भक्ते केला तैसा येणे संपुष्टी राहावे येणे संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरबे धराबिते ये पुरबे धराबिते 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 हे धराबिते पम गम धनि 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 ध पम प गम गम रे ग रे ग पुरबे धरा पम प गम ग गम ध पम प गम पुरबे धराबिते विको वर जाते विको पुरबे धराबिते पुरबे निरगार मागर पुरबे पुरबे
पुरवी पुरवी धरावी इच्छा पुरवी धरावी पूर्वी धरावी ती इच्छा येना रे आना धीरे नेना पुरवी पूर्वी धरावी इच्छा येना रे येना पुरवी 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 धरावी ते पुरवी धरावी दयेचा होय भक्ती केला दैसा होय भक्ती केला केला हे विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 चला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला Come on. विठ्ठल 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 विठ्ठला हे विठ्ठल 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 विठ्ठल
जगदानी एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तीच्छा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला ते करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपा दाने कथेचा त्यांच्या विस्तारू कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हरी कलावज्ञ जीओ धरार्धावतारम कलंकांक तेजोदि कामोदि वक्त्रम कलानिशवाधा पनोदार्हदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू जयांची केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल 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 एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे ज्ञानेश प्रिय देहुनिवासी श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा सरळ साधा सोपा सर्वांच्या परिचयातील भगवंताचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठल प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा हा परिहार द्यायचा तो म्हणजे असा सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताह सोहळ्याला यावर्षी 36 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे एक तप आपलं त्या ठिकाणी पूर्ण झाले 3 तप त्या ठिकाणी आपले पूर्ण झालेत एकदा जोरदार टाळ्या वाजवा गोड असं सप्ताहाचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आजची मला वाटतं सप्ताहाची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या हाती सोपवण्यात आली खरं तर मागच्याही वर्षी
या गावानं मला ही संधी दिली होती. अगदी अंतकरणापासून आभार व्यक्त करते आज पुन्हा एकदा ज्यांच्यामुळे ही सेवा करण्याचा योग आला. ते आमचे गौरव दादा गवळी असतील, त्याचबरोबर आमचे संतोष दादा गवळी असतील, त्याचबरोबर विशेष ज्यांचं या ठिकाणी योगदान आहे श्री रामदास मल्हारी गवळी मेजर, त्याचबरोबर श्री बाळासाहेब दादाराम गवळी पाटील. सगळ्यांचे या ठिकाणी अंतकरणापासून आभार व्यक्त करते. गोड असा सोहळा आहे, गोड असं सोहळ्याचं आयोजन नियोजन आहे. मागच्याही वर्षी अतिशय आनंदामध्ये असं वातावरण झालं होतं की आईचा सुख सोहळा स्वर्गी नाही, आणि याही वर्षी तसंच वातावरण पाहायला मिळतंय. त्याहीपेक्षा जास्त उत्साह यावर्षी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. खरं तर कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी ज्यांची गोड अशी कीर्तनाला साथ आहे, मागच्याही वर्षी ज्यांची साथ होती, असे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज जाधव संगीत विशारद आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर हरिभक्तपरायण सचिन महाराज मापारी दादांचंही अंतकरणापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर कीर्तनाला गोड अशी मृदुंगाची साथ आहे. मृदुंग अलंकार हरिभक्तपरायण अंगद महाराज होडशीळ, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर गोड अशी या ठिकाणी कीर्तनाला साथ आहे. हे लहान लेकरं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. मला वाटतं महाराजांच्या संस्थेतले आहेत ना, बाळासाहेब महाराज. हां, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. गोड असं नियोजन आहे महाराज. मागच्या वर्षी मला वाटतं आपल्या गावातले लहान लहान लेकरं सुद्धा या ठिकाणं, या वर्षी काय झालं, मोठे झाले होय. ते मोठे झाले, मग आता पुन्हा मागची बॅच चालू करायची दादा, असं गप्प बसायचं नाही. संस्थेमध्ये गेले का सगळेच्या सगळे गेले का असं. हां, मोठे झाले की लेकरांना लाज वाटते महाराज. का इथं टाळ घेऊन उभं राहिलं की लोक काय चिडवतात, लहान लेकरं काय चिडवतात, काय म्हणतात, मी घरी जाऊ का, काय म्हणतात, महाराज महाराज म्हणून संबोधतात. आता महाराज ही पदवी बारीक आहे का हो? पण लेकराला त्या ठिकाणी अपमान वाटतो. आज आपल्या या ठिकाणी संस्थेतले गोड बालगोपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत. गोड अशा पावल्या खेळतात, गोड असे टाळ वाजवतात. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर या ठिकाणं आता हे गायनाचार्य माझे परिचित नाहीत, पण हरिभक्तपरायण खेत्रे महाराज असतील, मला वाटतं दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा. हां, त्याचबरोबर नरोडे महाराज, त्याचबरोबर हां, सगळेच आपले या ठिकाणं टाळकरी मंडळी असतील. अगदी अंतकरणापासून आभार व्यक्त करते. आमच्या विनेकरी आजी असतील, त्याचबरोबर लाईव्हच्या माध्यमातून ज्यांचं लाईव्ह चॅनेल या ठिकाणी उपस्थित आहे. दादा, लाईव्ह चॅनेलचं नाव काय? माऊली लाईव्ह. नाव काय तुमचं? हां, तुम्हीच माझ्याशी संपर्क केला, बरोबर आहे. ऋषीदादा रावडे असतील. अगदी अंतकरणापासून दादांचंही या ठिकाणी मोठं यूट्यूब चॅनेल आहे. इन्स्टावरती जर त्यांचं पेज आपण पाहिलं तर निश्चितच फॉलो करा. गोड असं कीर्तनाचं लाईव्ह चॅनेल या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी अंतकरणापासून दादांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर सर्वच उपस्थित ग्रामस्थ, पंचकृषीतून आलेले भाविक भक्त त्या ठिकाणी असतील. त्याचबरोबर उपस्थित टाळकरी, माळकरी, टोपी घातलेले, फेटा बांधलेले आहेत का? फेटा बांधलेले एखादा अर्ध दिसते बाबा. हां, पाठीमागे आहे. काही गावात फेटा कशाला म्हणतात हे माहीत, पण असो, फेटा घातलेले, टोपी घातलेले, बिना टोपीवाले, इकडं पदर घेतलेल्या, आता नका घेऊ, राहू द्या, पदर घेतलेल्या, बिनपदरावाल्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. या ठिकाणी उपस्थित असणारे, घरात बसून कीर्तन ऐकणारे सगळ्यांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करते. या ठिकाणी सेवेला सुरुवात. विठ्ठल कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर कीर्तनाच्या शेवटी त्या ठिकाणी मला आठवण करून द्या. पुन्हा एकदा सर्व सप्ताह कमिटीचे, नाही आता वडिलांचं प्रत्येक ठिकाणी ते सोबत असतात, हरकत नाही. अगदी सगळ्यांचे अंतकरणापासून आभार व्यक्त करते. गोड असं वातावरण या ठिकाणी आहे. आम्ही दर्शनाला त्या ठिकाणं मंदिरामध्ये गेलो तर साक्षात खरंच असं वाटलं की आम्ही साक्षात कुठे येऊन पोहोचलोय, जेजुरीला येऊन पोहोचलो, बरोबर आहे की नाही. हां, आणि इथं विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आल्यावरती असं वाटतं पंढरपुरामध्ये आम्ही आलो. एवढं गोड वातावरण आहे. गोड अशी माईक सिस्टीम आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा.
वयामानानुसार होतं दादा, लक्षात राहत. पण हरकत नाही, गोड अशी माईक सिस्टीम आहे. खरं सांगू, आवाजाने जर साथ दिली नाही तर कीर्तन पडतं दादा, पण निश्चितच माईक सिस्टीमने जर साथ दिली तर कीर्तन उठून दिसल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून अगदी अंतकरणापासून आभार व्यक्त करते. पुनश्च एकदा कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर दिलगिरी व्यक्त करते आणि कार्यक्रमाला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडला. तुकोबाराय सांगतात, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. भगवान परमात्म्याचं वर्णन तुकोबाराय करतात महाराज. जे तुकोबाराय देवाचं वर्णन करतात त्या तुकोबारायांचा अधिकार विचारला किती आहे. इथं बसलेल्यापैकी एखाद्याला मी म्हंटल, आजी तुम्ही उद्या गावाला नाही हो बाबा, यमाच्या गावाला जाणारे. कुठं जाणारे दादा? उद्या जर म्हटलं तुम्ही उद्या काय आमचे जाणारे, शांत बसताल का तुम्ही? मनात मला 100 शिवाय दिल्याशिवाय राहणार बाई. कीर्तनाला आली ना, कीर्तन करून आली त्या रस्त्यानं परत जा, पण मला काय मरणार आहे म्हणून का? यमाचं नाव ऐकलं की मला काय सुटतो? थरकाप सुटतो महाराज. पण त्या यमानं जगद्गुरु तुकोबारायांचं नाव ऐकलं की यमाला काय सुटतं? तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम. तुकाराम तुकाराम नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम. तुकाराम तुकाराम नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम. धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था, हो धन्य तुकोबा समर्था, धन्य तुकोबा समर्था. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय, नाम घेता का पेय. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय, नाम घेता का पेय. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेय, नाम घेता का पेय. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. टाळी वाजवा जोरात. त्या तुकोबारायांचं यमानं नाव जर त्या ठिकाणी ऐकलं ना महाराज, यमाला थरकाप सुटतो. एवढा मोठा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि ते तुकोबाराय जगाचा मालक असणाऱ्या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करतात. एवढा प्रभू भावे, मग एवढा म्हणजे केवढा? तर माऊली ज्ञानोबारायांना वर्णन केलं, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत, किंवा तुझी आसतेने वेदासी बोलणे, 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 तुझी आसतेने वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे तुझी आबळे, सूर्यासी चालणे तुझी आबळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ
असा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, किंवा वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता, चाले हे शरीर कुणाची असत्ते, कोण बोलविते हरिविन. एवढा मोठा तो भगवान परमात्मा आहे की वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. एवढा मोठा भगवान परमात्मा आहे म्हणे. किती मोठा आहे त्याचं वर्णन आम्हाला करून सांगा, त्याचं रूप आम्हाला सांगा. त्याचं रूप विचारलं, संतांनी वर्णन करून सांगितलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, रवी शशी कळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार. संत महात्म्यांना विचारलं भगवान परमात्मा कसा आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, किंवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा रूप सावळी सुकुमार, रूप सावळी सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. काणी कुंडल मकराकार, काणी कुंडल मकराकार, मकराकार, रूप सावळी सुकुमार, रूप सावळे सुकुमार. सावळं रूप त्या भगवान परमात्म्याचे. महाराज हे संतांनी केलेलं वर्णन. मग नेमका भगवान परमात्मा कसा आहे, उंचीला केवढा आहे, रूपानं कसा आहे, रंगानं कसा आहे विचारलं. महाराजांनी सांगितलं, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, 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 निराकार निर्गुण तुझी रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. तुझे रघुराया, निराकार निर्गुण तुझी रघुराया, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. त्याला रंगही नाही आणि रूपही नाही, निर्गुण निराकार स्वरूपाचा तो भगवान परमात्मा आहे. मग केवढा आहे त्याचा अधिकारी, केवढा आहे, सगळं काही संत महात्म्यांनी विचारलं, लोकांनी विचारलं. तर संत महात्म्यांनी सांगितलं, देव केवढा आहे सांगता येत, रंगानं कसा आहे सांगता येत, दिसायला कसा आहे सांगता येत, उंचीला केवढा आहे हे सुद्धा सांगता येत नाही. पण किती मोठा आहे ऐका. ज्या वेळेस माझे भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये लहानाचे मोठे होत होते, अनेक बाळक्रीडा त्या ठिकाणी कृष्ण कन्हैयानं केल्या. माता माऊलीनं तुम्हाला एक प्रश्न आहे, लेकराला जन्म देणं सोपं आहे की सांभाळणं सोपं आहे? लेकरं आहेत ना सगळ्यांना, बोलत चला. सांभाळणं सोपं आहे का जन्म देणं सोपं आहे? हे तुमचं म्हणणं झालं, त्यांचं ऐकू द्या जरा. त्या सांभाळतात ना. सांभाळणं सोपं आहे का जन्म देणं? हा, इकडून उत्तर आलं काय? आजीला चांगलाच अनुभव दिसतोय नातवंड सांभाळणं. जन्म देणं एक वेळ सोपं आहे, पण लेकराला सांभाळणं सोपं नाही. का? जोपर्यंत ते कळतं होत नाही तोपर्यंत सारखं इकडे ये तिकडे जा, इथं बस तिथं बस, सारखं म्हणत असते आई. बरोबर आहे. उन्हामध्ये लेकरू गेलं की आई काय म्हणते? उन्हामध्ये खेळ म्हणते का? काय म्हणते? उन्हात खेळू नको, सावलीत येऊन काय म्हणते? सावलीत येऊन मर म्हणते. आता मर हा तिचा उद्देश असतो का हो लेकरानं मरावं?
पण अंतकरणामध्ये भाव असतो, माया असते, प्रेम असते. उन्हात लेकरानं खेळल्याच्या नंतर त्याला काही त्रास होऊ नये म्हणून काय म्हणते, सावलीत येऊन मर. मग आता लेकरू सांभाळणं सोपं आहे का जन्म देणं सोपं आहे? सांभाळणं अवघड आहे आणि जन्म देणं जरा सोपं आहे महाराज. पण निश्चितच ज्यावेळेस बाळ गोपाळ कृष्ण गोकुळामध्ये लहानाचे मोठे होत होते त्यावेळेस त्यांनी सुद्धा यशोदा मैयाला असाच वैताग दिला बरं. डाव्या गुडघ्यानं रांगत जायचं, बाहेर जाऊन काहीतरी खोड्या करायच्या, गवळणींच्या खोड्या करायच्या, बाळ गोपाळांच्या खोड्या करायच्या. बाहेर आले की डाव्या गुडघ्यानं रांगत रांगत तळवे रांगत तळ जायचं. हात तळहात टेकीत, तळवे तळ हात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळहात तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळवे तळहात तळवे तळहात तुझ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. रंगनाथ तुम्ही देखील लागेसे, रंगनाथ तुम्ही देखील लागेसे, रंगनाथ तुम्ही देखील लागेसे, रंगनाथ तुम्ही देखील लागेसे. तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. जोरदार टाळी वाजवा. बाबांसाठी स्पेशल टाळी वाजवाय. काय एनर्जी महाराज. 21 वर्षाच्या लेकराला उभं केलं तर एवढं नाचल का हो? परमार्थाचा आनंद आहे महाराज. 70-80 रनिंग असन बाबा, बरोबर आहे की नाही? पण किती अंतकरणामध्ये भाव आहे असो. भगवान परमात्मा डाव्या गुडघ्यानं त्या ठिकाणी महाराज डाव्या गुडघ्यानं रांगत 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 जायचे. बाळ गोपाळांबरोबर खेळायचे, खोड्या करायचे. पण घराच्या बाहेर पाऊल टाकलं आणि लेकराला माती दिसली की लेकरू मातीकडे पाहतं का मुखात टाकतो? झोपल्या का काय? बोलत चला ना जरा. लेकरं घेऊन आलात ना सोबत. मातीमध्ये लेकरू गेलं की ते माती पाहतं का खातं? गोपाल कृष्णकडे या मातीमध्ये गेले की माती खेळता खेळता काय करायचे? मुठभर माती घ्यायची आणि मुखामध्ये टाकायची. बळीराम दादा सोबत असायचे. अरे कृष्णा, माती खाऊ नको नाही तर यशोदा मैयाला नाव सांगेल. मोठ्या भावाचं कामच असतं महाराज. लहान लेकरानं काही खोड्या केल्या का हे कळ लावायचं काम करतो कोण? जे मोठं असतं ते महाराज. कृष्णा, तुला सांगितलं ना माती खाऊ नकोस. तू जर माती खाल्ली तर यशोदा मैयाला जाऊन मी सांगेल. आता जगाचा मालक आहे महाराज. माती खाल्ल्याशिवाय कृष्ण कन्हैया राहत नव्हते. वैतागून बळीराम दादा यशोदा मैयाकडे आले. मैया, अगं रोज आम्ही खेळायला जातो, रोज मी कृष्णाला सांगून थकलो, पण माती खाल्ल्याशिवाय काय तो शांत बसत नाही. यशोदा मैया म्हटल्या, कृष्ण काही माती बिती खात नसल, पण तुला गारण केल्याशिवाय करमत नाही. अगं आई खरंच सांगतोय, अगं मैया खरंच सांगतोय. तुला विश्वास बसत नसेल तर तुझ्या डोळ्यानं येऊन पहा. बरं ठीक आहे, हरकत नाही म्हणे. उद्या तुम्ही दोघं जण खेळायला गेले आणि कृष्णानं मुखात माती टाकली की पळत पळत माझ्याकडे यायचं, रंग्या हात मी त्याला पकडते. दुसऱ्या दिवशी दोघंही खेळायला निघाली महाराज. कृष्ण कन्हैयानं हातामध्ये माती घेतली आणि बळीराम दादा पळत 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 यशोदा मैयाकडे आले. चल म्हणे मैया, कृष्णानं माती खाल्ली. यशोदा मैया धावत पळत आल्या आणि कृष्णाला विचारू लागल्या, कृष्णा माती खाल्ली का? आता चेहरा जर पाहिला तर मातीनं ते मुख भरलंय, हात मातीनं भरलाय, मुठीमध्ये माती आहे, आणि तरीही मान हलवून कृष्ण कन्हैया गोड म्हणतायत, आई मी माती खाल्ली आई गाई, आई गाई नाही खाल्ली ग मी मात, आई गाई नाही खाल्ली ग मी मात, आई नाही खाल्ली माती, आई गाई नाही खाल्ली माती, आई ग आई नाही खाल्ली ग मी माती, आई ग आई नाही खाल्ली ग मी माती,
आई ग आई नाही खाली ग माती आई ग आई नाही खाली ग माती बळीराम दादा खोटे बोलतो बळीराम दादा बैराम दादा खोट बोलतो बैराम दादा बळीराम दादा खोटे बोलतो बळीराम दादा बैराम दादा खोट बोलतो बैराम दादा उदंड घे तू माझ्या मरी अयो नाही खाल्ली कमी मारी आई ग आई नाही खाल्ली कमी मारी आई ग आई नाही खाल्ली ग माती आई ग आई नाही खाल्ली ग माती काठी घेतली महाराज आणि पाठीमध्ये जशी मारायला उगारली मारावया तिनं उगारली काठी भुवन त्या पोटी 14 देखे. जशी काठी उघडली तसं भगवंतानं आपलं मुख उघडलं महाराज. आणि जसं मुख उघडलं तसं त्या यशोदा मैयाला काय झालं, 14 भुवनांचं दर्शन झालं. अनंत ब्रह्मांड उदरामध्ये अनंत ब्रह्मांडाचं दर्शन त्या ठिकाणी यशोदा मैयाला झालं. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे तो भगवान परमात्मा किती मोठा असेल महाराज. मग त्याचंच वर्णन जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणात. एवढा प्रभू भावे 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 बड़ा प्रभु भावे ये बड़ा प्रभु भावे टाळ 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 प्रभु भावे ये बड़ा 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 प्रभु हा चला हा एवढा प्रभू भावे 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 एवढा प्रभु 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 भावे तेने संपुष्टी राहावे 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 राहावे भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती टाळी वाजवा जोरात. एवढा प्रभू भावे महाराज म्हटले एवढा मोठा असणारा भगवान परमात्मा राहतो कुठे, भक्तांच्या हृदयामध्ये तो त्या ठिकाणी वास करतो महाराज. भक्तांच्या हृदयामध्ये येऊन राहतो. पण त्याच भक्ताच्या हृदयामध्ये राहतो ज्याचं अंतकरण शुद्ध असेल महाराज. नाहीतर कितीही देवदेव करा असं वाटत असेल शेजाऱ्याचं आणि माझं, कसा तो हृदयात येऊन राहील सांगा. दुसरीकडे त्याला जागाच नाही का. अंतकरण स्वच्छ असायला हवं. भगवान परमात्मा ये बोनी गोपाळ राहते ते हो ये बोनी गोपाळ राहते ते एवढी गोपाळ राहते ते हा एवढी गोपाळ राहते हे तुका मन चित रव निर्मळ
मन चित्त करावे निर्मळ हो 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 येवनी गोपाळ राय दे दे हा येवनी गोपाळ राय हे दे. चित्त शुद्ध असेल तो भगवान परमात्मा येऊन राहिल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून एवढा मोठा भगवान परमात्मा संत महात्म्यांच्या हृदयामध्ये राहतो. कुणाच्या हृदयामध्ये राहिलो? माझ्या जनाबाईंच्या हृदयामध्ये देव त्या ठिकाणी येऊन राहिला महाराज. किती अधिकारी होत्या जनाबाई. भगवान परमात्म्यानं जनाबाईंना कामं करू लागावीत महाराज. झाड लोट करी जणी केर भरी चक्र पाणी. एवढंच नाही तर भगवान परमात्म्याला जनाबाईंना शिव्या द्याव्यात आणि देवानं त्या हसत हसत ऐकाव्यात. अरे अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रंडकी झाली. जन्म सावित्री चुडाल्याली तुझे गेले मढे. तुला पाहून काळ हिरडे उभी राहोनी अंगणी शिव्या देत दासी जनी. ह्या शिव्या कोणी कुणाला दिल्या? जनाबाईंना देवाला दिल्या. आपण एखाद्या शेजारणीला देऊन पहा बरं. डोक्याला एक सुद्धा केस राहणार नाही. पण हरकत नाही महाराज. त्या जनाबाई होत्या. आपण जनाबाई नावाला आहोत, वागायला नाही. आपल्याकडे देव बोलवला तरी येणार नाही. वाटतं का देवानं आपल्याकडे यावं? कुणाकुणाला वाटतं देवानं आपल्याकडे यावं? तुम्ही जेवण करून आल्या का हो? थोडा रिस्पॉन्स देत चला ना. कुणाकुणाला वाटतं देवानं आपल्या भेटीला यावं? हात वरती करा. एवढ्यांनाच वाटतं. चांगला मोठा हात वरती करा. लाडकी बहीण चालू आहे ना? बंद केला का हप्ता? हरकत नाही, आपण पुन्हा चालू करायला लावू, पण हात वरती करा. एवढ्यांना वाटतं देवानं आपल्या घरी. आता कुणाला वाटतं आपण देवाच्या घरी जावं? कुणाला वाटतं आपण देवाच्या घरी जावं? महाराज कितीही मोठं संकट आपल्यावरती येऊ द्या, तो भगवान परमात्मा आल्याशिवाय राहत नाही. ऐका ना, मीराबाई महाराज कृष्ण कन्हैयाचं रात्रंदिवस भजन करतायत. रात्रंदिवस मुखामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण चालू आहे. गळ्यामध्ये विणा धारण केले, हातामध्ये चिपळ्या घेतल्यात, पायामध्ये घुंगरू बांधलेत आणि अखंड मुखानं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण मीराबाई करतायत. भजनाचा आवाज राणाजींच्या मीराबाईंच्या वडिलांच्या कानावरती जाऊन पडला. धावत पळत मीराबाईंजवळ आले. मीरा, अगं सोडून दे त्या कृष्णाचं भजन आणि जरा राज्य कारभाराकडे त्या ठिकाणं लक्ष दे. मीराबाई म्हणल्या, कृष्णाचं भजन सोडू म्हणता? अहो, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. या देहामध्ये प्राण ज्याच्यामुळे शिल्लक आहेत ना, तो म्हणजे माझा भगवान गोपाल कृष्ण कन्हैया आहे. आणि त्याचं भजन मी काही सोडू शकत नाही. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. त्या भगवान परमात्म्याचं भजन काय माझ्या मुखातून होऊन त्या ठिकाणं बाहेर येणं बंद होणार नाही आणि मी काही राज्यकारभाराकडे लक्ष देणार नाही. मग त्या ठिकाणी राणाजींना राग आला. महाराज, एका राजाची कन्या असून राज्यकारभार सांभाळायला तयार नाही, विषाचा प्याला पाठवला आणि मीराबाईंना सांगितलं, एकतर विष ग्रहण कर नाही तर राज्यकारभार त्या ठिकाणी सांभाळ. मीराबाईंना सांगितलं, शेवटच्या क्षणाला हा देह भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करायला मी तयार आहे, पण विषाचा प्याला जरी मी ग्रहण केला तर या देहामध्ये प्राण शिल्लक ठेवायची की नाही हे कुणाच्या हातात आहे? त्या भगवान परमात्म्याच्या हातात आहे. महाराज विषाचा प्याला घेतला, ग्रहण केला, पुन्हा गळ्यामध्ये विणा धारण केला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, पायामध्ये घुंगरू बांधलं, मुखानं नामस्मरण करू नाचूंगी लागल्या. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी मैं तो, हरि गुण गावत नाचूंगी मैं तो, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 हरि गुण गावत नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी. ग्रहण केलाय तरी देखील मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे आणि मीराबाई मनोमन त्या कृष्ण कन्हैयाला सांगू लागल्या, लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा.
जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा। लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा. मीराबाई म्हणू लागल्या, देवा सगळं काही तुझ्या चरणावरती समर्पित केलंय, हा देह गेला तरी हरकत नाही. अरे या जगाला जर घाबरत राहिले तर कधी माझ्या मुखातून तुझं नामस्मरण येणार? कारण देवाची भक्ती केली तरी सुद्धा लोक वेड्यात काढतात महाराज, आणि नाही केली तरी म्हणतात नास्तिक आहे. मीराबाई म्हटल्या, हरकत नाही, या जगाला मी घाबरणार नाही. कभी दुनिया से डरते थे कि छुप छुप याद करते थे, कभी दुनिया से डरते थे कि छुप छुप याद करते थे, कि छुप छुप याद करते थे. लो अब पर्दा उठा बैठे, लो अब पर्दा उठा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा, जो होगा देखा जाएगा. मीराबाई म्हणू लागल्या, देवा सर्वस्व तुझ्या चरणावरती समर्पित केले, जे होईल ते पाहिलं जाईल. आणि आश्चर्य असं झालं महाराज, मीराबाईंनी ज्या विषाचा प्याला ग्रहण केला होता त्या विषाचं काय झालं? अमृत त्या ठिकाणी झालं महाराज. आणि अमृत मीराबाईंनं ग्रहण केलं. कारण फक्त एवढंच आहे, अंतकरणामध्ये त्या भगवान गोपाल कृष्णाबद्दल भक्ती होती, भाव होता, विश्वास होता, म्हणून ते विष सुद्धा मीराबाईंनं हसत हसत ग्रहण केलं. भगवंताची इच्छा त्या ठिकाणी, आपली जर इच्छा असेल, भक्ताची जर इच्छा असेल, देवानं आपल्याकडे यावं, तो भगवान परमात्मा आल्याशिवाय राहत नाही महाराज. आपण जर रामायणातलं त्या ठिकाणी उदाहरण पाहिलं तर माझे शबरी माता, अंतकरणामध्ये भाव होता, संतांची सेवा घडावी, भगवंताची भेट व्हावी. काय करावं? अरे संतांची सेवा घडावी म्हणून त्या ठिकाणी मातंग ऋषींच्या महालाबाहेर जाऊन त्या ठिकाणी शबरी माता उभ्या राहिल्या. अरे ऋषींची जर सेवा केली, साधूंची जर सेवा केली तर निश्चितच भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहत नाही. ऐकलं होतं वाक्य. निघाल्या महाराज मातंग ऋषींच्या आश्रमाबाहेर जाऊन उभ्या राहिल्या. मातंग ऋषी उठल्याच्या नंतर मातंग ऋषींना रस्ता साफ केलेला त्या ठिकाणी दिसला. रोज अंतकरणापासून त्या ठिकाणं माझ्या शबरी माता मातंग ऋषींच्या आश्रमाबाहेरचा रस्ता त्या ठिकाणी साफ करायच्या. त्या ठिकाणी तो रस्ता फुलानं सजवायच्या आणि कधी एकदा मातंग ऋषी या रस्त्याने येतील याची वाट पाहू लागल्या. महाराज उठलं की मातंग ऋषी आश्रमाबाहेर यायचे. अरे रस्ता कोण साफ करतंय, फुलानं कोण सजवतंय, प्रश्न पडला महाराज. 2 दिवस पाहिलं कुणीतरी रस्ता साफ करतंय, फुलानं सजवतंय. तिसऱ्या दिवशी मातंग ऋषी लवकर उठले महाराज आणि पाहिलं तर शबरी माता महाराज अंतकरणामध्ये भाव धरून त्या ठिकाणी रस्ता साफ करतायत, फुलानं सजवतायत. मातंग ऋषी शबरी मातेजवळ गेले. बाळा कोण आहेस तू, तुझं नाव काय, का रोज रस्ता साफ करतेस? शबरी मातेने सांगितलं, मी शबरी भिल्ल समाजाची आहे, अंतकरणामध्ये भाव आहे, साधूंची सेवा घडावी. कारण ऐकलं होतं साधूंची सेवा घडली की भगवान परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मातंग ऋषींनी मस्तकावरती हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. म्हणे संतांची सेवा तुझ्या हातून होतीये ना, निश्चितच याच रस्त्यानं भगवान परमात्मा तुझ्या भेटीला आल्याशिवाय राहणार नाही. महाराज गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवला. खरं तर जीवनामध्ये गुरु असावेत. गुरु जर तुमच्या जीवनामध्ये असतील तर संतांची भेट झाल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा की संतांची भेट झाली की भगवान परमात्म्याची भेट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवनामध्ये गुरु असणं गरजेचं आहे महाराज. शबरी मातेंच्या जीवनामध्ये मातंग ऋषी त्या ठिकाणी गुरु म्हणून लाभले. गुरूंच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि रात्रंदिवस त्या ठिकाणी डोळे लावून वाटेकडे पाहू लागल्या की आज माझे प्रभू येतील,
उद्या माझे प्रभू येतील, ज्या वेळेस माझे प्रभू मला भेटायला येतील ना, तर वनामधून आणलेली गोड बोरं मी त्यांना खाऊ घालेल. जब आणि मेरे राम जी का आवन भोगा, शबरी के कुटियों का पावन भोगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का हवन भोगा, शबरी के कुटियों का पावन भोगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे रघुपति तब आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे रघुनाथ आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी वाह, का आवन हो, जय हो. शबरी के कुटियों का वाह. पावन भोगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जय हो. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएगे रघुराई तब आसन पर मैं बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. रात्रंदिवस वाट पाहू लागल्या महाराज. वनामध्ये जायच्या, गोड गोड बोरं त्या ठिकाणं टोपलीमध्ये टाकायच्या. पण बोर त्या ठिकाणी टोपलीमध्ये टाकताना काय करायच्या हो शबरी माता? बोर हातामध्ये घ्यायच्या. आंबट बोर असलं की, आणि जे बोर गोरे ते कशामध्ये टाकायच्या? अधिकार एवढा होता, ती उष्टी बोरं सुद्धा देवानं प्रसाद म्हणून ग्रहण केली महाराज. कोण म्हणतं देव खात नाही हो उष्ट? कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम. कोण म्हणतं देव खात नाही? कोण म्हणतं देव येत नाही महाराज? कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम. याद आओगे उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणम जानकी वल्लभम. कोण म्हणतं देव भक्ताचं उष्ट खात नाही? सुदामजींचे मुठभर पोहे देवानं आनंदानं ग्रहण केले महाराज. विदुरागरच्या कन्या सुद्धा त्या ठिकाणी ग्रहण केल्या. कोण म्हणतं देव खात नाही? अंतकरणात भाव असेल तर देव प्रसाद म्हणून त्या ठिकाणी खाल्ल्याशिवाय राहत नाही. शबरी मातेची शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगावे, रुचि रुचि भोग लगावे. चलो विदुरागर उद्धवजी, चलो विदुरागर प्रमाणांचा पाऊसच आहे महाराज. जोरदार टाळ्या वाजवा. विदुरा घरच्या कन्या सुद्धा देवानं प्रसाद म्हणून खाल्ल्या महाराज. शबरी मातेंची उष्टी बोरं का खाणार नाही? भिल्ल समाजाच्या असून सुद्धा देवानं
हसत हसत शबरी मातेंची उष्टी बोरं खाल्ली महाराज. रात्रंदिवस त्या वाटेकडे डोळे लावून वाट पाहायच्या, रस्त्याकडे डोळे लावून वाट पाहायच्या. आज माझे प्रभू येतील, उद्या माझे प्रभू येतील आणि आनंदामध्ये माझे प्रभू मला भेटायला आल्यावरती मी काय काय करेल. प्रत्येकानं माझ्या पाठीमागं भजन म्हणायचे. म्हणताल ना? नक्की. आल्यापासून तुमच्या माना डोला ना महाराज, एवढी थंडी तुम्हाला वाजली. भजन म्हणले तर बरं आहे बरं. जे भजन म्हणणार नाही, जे भजन त्याच्या घरी संध्याकाळी बिबट्या आल्याशिवाय का हुर उठवलंय महाराज. सध्या त्यांचीच हवा आहे, जिकडं पाहावं तिकडं. 2-4 दिवसापूर्वी आमच्या माऊली ज्ञानोबा यांच्या भेटीला बिबट्या गेला होता मंदिराच्या समोर. म्हणून भजन प्रत्येकानं पाठीमागं म्हणायचंय. राम आएंगे आएंगे राम आएंगे, हो राम आएंगे आएंगे राम आएंगे. बिबट्या म्हणल्यावर आवाज. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, हे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला कर दिवाली में मनाऊंगी, दीप जला के मैं मनाऊंगी. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. राम झूलेंगे तो पालना झुलाऊंगी, तो पालना झुलाऊंगी, मीठे मीठे में भजन सुनाऊंगी, मीठे मीठे में भजन सुनाऊंगी. मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे, मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे. हे मेरे जन्मों के सारे भूल जाएंगे राम आएंगे, मेरे जन्मों के सारे पाप भूल जाएंगे राम आएंगे. मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी, मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी. माखन मिश्री में राम को खिलाऊंगी, माखन मिश्री में राम लाऊंगी, माखन मिश्री में राम को खिलाऊंगी, माखन मिश्री में राम को खिलाऊंगे. प्यारी प्यारी राधे संग प्यारी श्याम आएंगे राम आएंगे, प्यारी प्यारी राधे संग प्यारे श्याम आएंगे राम आएंगे. हे प्यारी प्यारी राधे संग राम राम आएंगे. राम आएंगे, प्यारी प्यारी राधे संग राम आएंगे. प्रभु रामचंद्र भगवान की. शबरी मातेने रात्रंदिवस महाराज भगवान परमात्म्याच्या नामाचं नामस्मरण केलं आणि अधिकार एवढा मोठा त्या ठिकाणी प्राप्त झाला की वाट पाहण्याचा लाभ त्या ठिकाणी शबरी मातेला असा झाला. साक्षात राम प्रभू शबरी मातेच्या भेटी करता त्या ठिकाणी आले आणि शबरी मातेच्या अंतकरणात जो भाव होता तो त्या ठिकाणी शबरी मातेने व्यक्त केला. भगवंत घरी यावी ही इच्छा त्या ठिकाणी शबरी मातेच्या अंतकरणामध्ये होती आणि भगवान परमात्म्यानं शबरी मातेच्या अंतकरणातला भाव त्या ठिकाणी पाहिला. शबरी मातेची त्या ठिकाणी भक्ती पाहिली आणि शबरी मातेच्या मनात असलेली इच्छा पूर्ण केली. अंतकरणात जर भाव असेल तर तो
तो भगवान परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. अभंगाचं दुसरं होय भक्ती केला तैसा हो होय भक्ती केला तैसा हो 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 होय भक्ती केला तैसा आ होय भक्ती केला तैसा हो 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 होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा हो 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 होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी तेईच्या पुरवी धरावी तेईच्या पुरवी धरावी तिच्या पुरवी धरावी तिच्या पुरवी धरावी तेईच्या पुरवी धरावी तेईच्या पुरवी धरावी तिच्या पुरवी धरावी तिच्या होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा जोरदार टाळ्या वाजवा. आपण जर भगवंताची भक्ती महाराज अंतकरणापासून केली ना, भक्ताची इच्छा तो पुरवल्याशिवाय राहत नाही. याच्या बदली तो काहीच मागत नाही. महाराज तो एवढा जगदानी आहे. महाराज म्हणतात एवढा जगदानी मागे तुळशी दळपाणी, एक तुळशी पत्र जरी त्याला दिलं तरी तो सुखी आहे महाराज, तरी तो आनंदी आहे. त्यामुळे अंतकरणामध्ये फक्त भाव असायला हवा. आणि देवाला तुळशी आवडते म्हणून गळ्यामध्ये माणसानं काय करावं? तुळशीची माळ. किती माळेकरी आहेत? हात वरती करा. वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. तुळशीच्या माळेला किती महत्व आहे आई? आहे ना महत्व? महत्व आहे की नाही? नवीन वर्ष चालू होणार आहे 2 दिवसांनी. संकल्प करा 1 तारखेला. काय? मराठी महिना सांग दादा, पहिला कोणता आहे? वा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याची सुद्धा जाणीव करून द्यायला पाहिजे महाराज. नवीन वर्ष इंग्रजांचं आहे, पण आपलं कधी आहे? पण आपलं 31st सेलिब्रेट करायचं. आता 25 तारखेला काय झालं? क्रिसमस, तेही सेलिब्रेट करायचं. आणि 1 जानेवारीला हॅपी. असो, पण कुठला तरी चांगला संकल्प करावा. गळ्यामध्ये आपल्या तुळशीची पवित्र माळ असावी महाराज. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे त्या माणसाला कुठल्याही संकटातून तो भगवान परमात्मा बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. म्हणून मला सांगा, तुमच्या गळ्यातली माळ पवित्र आहे की मंगलसूत्र? काय पवित्र आहे? नाही, दोन्ही नाही, एकाच मताची आहे मी. 2 मत मला नको. मंगळसूत्र. माळ पवित्र आहे की मंगलसूत्र? हात वरती करा. मंगलसूत्र कुणाकुणाचं म्हणणं आहे? कुणाचंच नाही. म्हणजे सगळ्यांचं काय म्हणणं आहे? माळ पवित्र आहे. बरोबर आहे की नाही? मग आता एक काम करायचं. कीर्तन संपलं आणि दर्शनाला तुम्ही पुढे आल्या की गळ्यातलं मंगलसूत्र काढायचं. कुठं ठेवायचं? मोठी गाडी घेऊन आलो दादा आम्ही, माघारी घेऊन जायला हरकत नाही. माळ आणून त्या ठिकाणी मंगलसूत्र आणून ठेवायचं आणि तुळशीची माळ. चालेल ना? हा म्हणलेले चेहरे माझ्या लक्षात आहेत बरं. नाव नोंदणी लगेच चालू होते आमच्याकडं. माळ पवित्र आहे की मंगलसूत्र? माळ पवित्र आहे महाराज. असो, भगवंतानं आपल्याला भरपूर दिलंय. तुमच्या सोन्याची नाण्याची अपेक्षा आम्हाला नाही, पण पवित्र त्या मंगलसूत्राबरोबर पवित्र अशी तुळशीची माळ तुमच्या गळ्यामध्ये असावी. ऐका ना, काय करता तुमचं तोळं तोळं सोन्याला? काय करता तुमचं तोळं तोळं
सोन्याला एका तोळ्याचं मोल आहे आमच्या गळ्यातल्या तुळशीच्या माळेच्या मण्याला. ज्याच्या गळ्यात मंगलसूत्र आहे, हातामध्ये अंगठ्या आहेत, पायामध्ये पैंजण आहे, गळ्यामध्ये चेनी आहे, त्याच्यावरती चोराची नजर पडल्याशिवाय राहत. आणि ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ आहे त्याच्यावरती भगवान परमात्म्याची नजर असल्याशिवाय राहत. मग आता तुम्ही ठरवायचं तुमच्या गळ्यात नेमकं काय घालायचं. एवढी पवित्र महाराज ती तुळशीची माळ आहे. अंतकरणामध्ये त्या ठिकाणी भगवान परमात्म्याबद्दल भाव असावा. देवाला तेच आवडतं महाराज. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा. एवढं त्या तुळशीला महत्व आहे महाराज. ऐका ना, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जर पाहिलं तर किती तुळशीला महत्व आहे. ऐका, अकबर आणि बिरबल दोन मित्र होते महाराज. एक होता बादशहा आणि दुसरा होता विद्वान पंडित. अकबर बादशहा होता आणि बिरबल विद्वान पंडित होता. बरोबर आहे ना? बरोबर आहे. आता तो विद्वान पंडित त्या ठिकाणी असल्या कारणानं रोज उठलं की काय करायचा. आपल्या इकडं मराठी संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये महिला मंडळ आपण उठलं की आंघोळ करतो, स्नान करतो, पहिलं पाणी कशाला घालतो? तुळशीला घालतो. आता तो बिरबल विद्वान पंडित होता महाराज. उठला की स्नान करायचा आणि पहिलं तुळशीला पाणी घालायचं आणि तुळशीच्या पाया पडायचा, नमस्कार त्या ठिकाणी करायचा. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, त्या ठिकाणी अकबराने ही गोष्ट पाहिली. म्हणे रोज उठलं की आंघोळ करतो, स्नान करतो आणि या झाडाच्या पाया पडतो, दंडवत घालतो, नेमकी काय भानगडे जाऊन पाहावं. जसा त्या ठिकाणी बिरबल उठला, स्नान केलं, तुळशीला पाणी घातलं, नमस्कार केला, त्याचबरोबर त्या ठिकाणी अकबर महाराज जाऊन पोहोचला. म्हणे वेडा आहेस का, रोज या झाडाला पाणी घालतो, रोज त्या ठिकाणी नमस्कार करतो. राग आला महाराज अकबराला. मुळापासून ती तुळस उपटली आणि लांब त्या ठिकाणी फेकून दिली. पण महाराज बिरबलाला राग आला. शहाणे माणसं लवकर राग व्यक्त करत नाही, वाट पाहतात महाराज, वेळ येऊ द्यावी लागते. बिरबलानं पाहिलं, म्हणे यानं तुळशीला उपटून त्या ठिकाणी बाजूला फेकलं, अपमान तुळशी मातेचा केला. पण याला याच्याच भाषेमध्ये आपण उत्तर द्यायचं. दुसऱ्या दिवशी महाराज स्नान करण्याकरता बिरबलानं सांगितलं आपल्याला नदीवरती स्नान करायला जायचं, घरी स्नान करायचं नाही. दोघंही नदीवरती निघाले महाराज. आता पहिले ओढं, नाले, नद्या जर आपण पाहिल्या तर कड्यानी झाडं झुडपं जास्त राहायची. आणि आपण जर पाहिलं जास्त प्रमाणामध्ये ओढ्याच्या कडेला, नदीच्या कडेला एक झाड असतं. काय त्याचं नाव? बाबा बरोबर आहे. काय काय म्हणतात त्याला? आग्या. तुमच्याकडे नाही का? नसलं तरी म्हणा, पण म्हणा. कुठलं झाड? आग्या फोक महाराज. आता ते आग्या फोकाचं झाड त्या नदीच्या तीरावरती त्या ठिकाणी होतं. ह्या दोघांनाही स्नान केलं. आता या अकबराला धडा शिकवायचा होता महाराज. बिरबलानं काय केलं, जसं स्नान करून बाहेर आला तसं त्या आग्या फोकाच्या झाडासमोर लोटांगण घातलं. काय केलं? लोटांगण घातलं महाराज. पुन्हा अकबराला राग आला. म्हणे सकाळी पाहिलं तर त्या ठिकाणी तुळशीच्या पाया पडतो, पाणी घालतो, नमस्कार करतो, आणि आता जर पाहिलं तर या झाडापुढे या ठिकाणी नतमस्तक झालाय. राग आला महाराजांना, गेला त्या आग्या फोकाजवळ. आता आग्या फोकाचा गुण काय बाबा? खाज येते, आग होती, बरोबर आहे की नाही? हात लागला की शरीराचा दाह होतो महाराज, आग होते. त्या ठिकाणी यानं सकाळ तुळशीला त्या ठिकाणी उपटून बाजूला फेकलं आणि आता आग्या फोकाच्या नादी लागायला गेला महाराज. तुळशीला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आई मानलं जातं, माता मानलं जातं. बिरबलाला राग आला होता, म्हणे आपल्या आईचा यानं अपमान केला, हरकत नाही, या आग्या फोकासमोर त्यानं दंडवत घातलं. जसं दंडवत घातलं अकबरानं पाहिलं आणि पुन्हा त्या आग्या फोकाजवळ गेला आणि मुळासकट उपसून बाजूला फेकून दिलं. आता शांत राहिला असेल का तो? उड्याच मारू लागला महाराज. कोण? अकबर. अंगाचा दाह झाला महाराज, आग झाली, खाज येऊ लागली, पळतच सुटला. त्या ठिकाणी बिरबलाने 1 तासभर त्याची गंमत पाहिली. म्हणे सकाळी आईला उपटून फेकून दिलं ना, हीच तुझी शिक्षा म्हणे. पुन्हा त्या ठिकाणी तो अकबर जवळ आला आणि बिरबलाला म्हणू लागला, म्हणे अरे सकाळी तू जिला आई मानतो तिला मुळापासून उपटून फेकून दिलं, तिनं काहीच केलं नाही, पण नेमकं हे काय प्रकार आहे? तो म्हणला सकाळी जिला उपसून दिलं ती आई होती आणि आता ज्याला मुळापासून उपटलं तो आमचा बाप आहे म्हणे, बाप. तो म्हणला आईला उपटून फेकून दिलं, बिचारीने काहीच केलं नाही, पण बाप जरा बरोबर आहे. बिरबल म्हणला आई गरीब आहे, आईच्या नादी लागला हरकत नाही, पण बापाच्या जर नादी लागला बाप सुट्टी दे नाही. तो म्हणला आता बाप जरा डेंजरस दिसतोय, बापाच्या खरंच नादी नव्हतं लागायला पाहिजे, पण आता लागू नाही लागलोय.
पण ह्या दाह शांत करण्याकरता काय करू सांग? म्हणे काही नाही, सोपा उपाय. बापाच्या नादी लागला, बापाने शिक्षा दिली, आता जायचं कुणाकडं? आईकडं जायचं. निघाला महाराज, पळत पळत निघाला आणि सकाळी जे ते तुळशीचं झाड उपटून त्याने फेकून दिलं ना, ते तुळशीचं झाड घेतलं, त्याची पानं घेतली, त्याचा रस काढला आणि तो लेप आपल्या अंगाला लावला. दुसऱ्या मिनिटामध्ये अंगाचा दाह शांत झाला. त्या ठिकाणं अद्दल त्या अकबराला घडली महाराज. त्या ठिकाणं बिरबलानं सांगितलं, म्हणे आम्ही भारतीय संस्कृतीमध्ये हिला आई म्हणतो ना, याचं कारणच हे की एवढी पवित्र आहे की प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामध्ये ती त्या ठिकाणं आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जर आपण पाहिलं तर मस्तकावरती चंदन असावं, गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी आणि एकादशीचं व्रत आपल्याकडून व्हावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, कंठी मिरवावी तुळशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. हो कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी, हे व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी. टाळ्या वाजवा. गळ्यामध्ये त्या ठिकाणं तुळशीची माळ घालावी महाराज. अतिशय आपलं पूर्ण शरीर त्या ठिकाणं पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. असो, भगवान परमात्म्याकडे त्या ठिकाणं काही मागायचं असेल तर अंतकरणापासून मागावं महाराज. काय मागणं असावं? देवा, लेकराचं लग्न होत नाही, पुढच्या वर्षी लग्न झालं, त्याला लेकरू बाळ होत नाही, पुढच्या वर्षी दारामध्ये टू व्हीलर उभी आहे, पुढच्या वर्षी सध्या ब्रिजा उभी आहे, पुढच्या वर्षी प्रत्येकाच्या तोंडात शब्द काय? फॉर्च्युनर येऊ दे, दुसरं काय? देवाकडे आपल्यासाठी मागायचं नाही महाराज, त्याच्याकरता मागवं. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व. त्याच्याकरता मागवं महाराज, दिल्याशिवाय राहत नाही. काय मागणं असावं? गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी ऐसी संध्याकाळ दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, तुझे गुण गाता यावे ऐसे वरदान दे, ऐसे वरदान दे. देवाकरता मागावं महाराज. निश्चितच तो भगवान परमात्मा त्या ठिकाणं दिल्याशिवाय राहत नाही. एवढा जगदानी आहे, त्याला काहीच लागत नाही. काय लागतं? तुकोबाराय सांगतात, अभंगाचं 3रं चरण. पालन बरूप, एवढा जगदानी, एवढा जगतानी, एवढा जगतानी, एवढ्या जगतानी, एवढा जगतानी, एवढा एवढा जगतानी, हा 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 हा, एवढा जगतानी, एवढा जगतानी, एवढा जगतानी, एवढा जगतानी, एवढा जगतानी, एवढा जगतानी, एवढ्या जगतानी, एवढ्या जगतानी, हो एवढ्या जगतानी, एवढ्या जगतानी. हे मागे तुळसीदार पाणी, मागे तुळसी बेलपाणी, मागे तुळसी बेलपाणी, मागे तुळसी मागे तुळसी बेलपाणी, भक्ती केला पैसा, होय
भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा भक्ती केला तैसा भक्ती केला तैसा टाळी वाजवा जोरात. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. एवढा महाराज तो भगवान परमात्मा, एवढा त्याच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी भक्ताबद्दल भाव आहे, पण तेवढाच भक्ताच्याही अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल भाव असायला हवा. तो भगवान परमात्मा न मागता सुद्धा सगळं देण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. न सांगता तुम्हा कळो येते, सगळं कळतं महाराज. कोणाला किती द्यायचं, कोणाकडून किती घेऊन जायचं, सगळं त्याच्या हातामध्ये आहे. फक्त अंतकरणामध्ये त्याच्याबद्दल प्रेम असावं. म्हणून प्रत्येकानं आपले दोनही हात वरती घ्यायचे. घेतले वरती. कडेला बसलेले सगळे, ओट्यावरती बसलेले दोन हात वरती, कानाच्या सरळ रेषेत. मी सांगेपर्यंत हात खाली घ्यायचे. जो कोणी हात खाली घेईल त्याला शेजारी आता तुमच्या ताब्यामध्ये महाराज. इथं दुश्मनी काढायची नाही. मुखानं नामस्मरण आणि हातानं गोड अशी टाळी वाजवायची. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हो विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा हरी जय 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 आ रहे नाना नाना विठोबा रखुमाई, आपण खरं तर आपल्याला स्वतःला भाग्यवान मानायला हवं की एवढ्या अशा भव्य दिव्य वातावरणामध्ये आपण हे कीर्तन प्रवचन त्या ठिकाणी श्रवण करतोय. खरं तर तुमच्यासाठी मोठी पर्वणी आहे. या 8 दिवसामध्ये जेवढं काही तुमच्या पात्रामध्ये तुमच्या पदरामध्ये पाडून घेता येईल तेवढं घेण्याचा प्रयत्न करा. आपण जर पाहिलं तर साक्षात खंडेरायाची आपल्या त्या ठिकाणी गावावरती कृपा आहे. पांडुरंग परमात्म्याची त्या ठिकाणी कृपा आहे. निश्चितच त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुमच्या मुखातून व्हायला हवं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एकदा मल्हार मार्तंडांचं गोड असं त्या ठिकाणं नामस्मरण करायचंय. 8 दिसा इतवारी दिवा लाविते लोण्याचा, 8 दिसा इतवारी दिवा लाविते लोण्याचा, बाई जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा, बाई जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा, बाई जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा, 8 दिवसांनी दिवा लाविते लोण्याचा, 8 दिवसांनी दिवा लाविते सोन्याचा, माझ्या जेजुरीचा राजा सोन्याचा, माझ्या जेजुरीचा देवारी सोन्याचा, 8 दिसा ऐतवारी दिवा लाविते लोण्याचा, 8 दिसा ऐतवारी दिवा लाविते लोण्याचा. यळकोट बाई जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा, बाई जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा, बाई जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा, 8 दिवसा
लाविते सोन्याचा 8 दिवस इतवारी दिवा लाविते सोन्याचा बाईचे चुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा हरी बोल. माझ्या देवारी सोन्याचा देवा केली मी आरती पंच प्राणाच्या ज्योती. देवा केली मी आरती पंचप्राणाच्या देवा केली मी आरती पंच प्राणाच्या ज्योती. देवा केली आरती पंचप्राणाच्या ज्योती जीवे भावे ओवाळी ती माझ्या खंडोबाची आरती. जीवे भावे ओवाळीती माझ्या खंडोबाची आरती जीवे भावे ओवाळी ती माझ्या खंडोबाची आरती. जीवे भावे ओवाळीती माझ्या खंडोबाची आरती नाही आसरा कोणाचा छंद लागला गाण्याचा. नाही आसरा कोणाचा छंद लागला गाण्याचा. बाई जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा. बाई जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा. बाई जेजुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा. 8 दिवस इतवारी देवा लाविते सोन्याचा 8 दिवस इतवारी दिवा लाविते सोन्याचा बाईचे चुरीचा राजा माझ्या देवारी सोन्याचा बाईचे चोरीचा राजा माझ्या देवाला सोन्याचा बाईचे चुरीचा राजा माझ्या देवाला सोन्याचा सदानंदाचा गणकोट यायचं जेजुरीवरून घरी. प्रत्येकाचं मन जेजुरीमध्ये जाऊन पोहोचलं. महाराज आपल्या ग्रामाला या ठिकाणी एवढं दैवत लाभलंय. निश्चितच त्या भगवंताची कृपा त्या ठिकाणी आपल्यावरती आहे. म्हणून जेवढं काही नामस्मरण करता येईल, जेवढी काही भगवंताची सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करा. महाराज म्हणतात तो भगवान परमात्मा समजायला एवढा सोपा आहे. आज तुम्ही बालाजीला जा, शिर्डीच्या साईबाबांना जा, पण माझ्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत गेलेला महाराज चरणावरती आपलं नतमस्तक होऊन त्या ठिकाणी तो दर्शन देतो. बालाजीला गेले तर 5 फूट 10 फूट अंतरावरून आपल्याला मुखदर्शन होतं. शिर्डीच्या साईबाबांना गेले तर 10 फूट अंतरावरून दर्शन. कुठल्याही देवाला जा, चरण स्पर्श करून कोणत्याही देवाचं दर्शन आपल्याला मिळत नाही. पण तो माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा एवढा समजायला सोपा आहे. गोरगरिबांचा देव म्हटलं की कोण? माझा पांडुरंग परमात्मा. मग महाराज म्हणतात एवढा तो समजायला सोपा आहे. संत महात्म्यांनी समजायला तो आपल्याला त्या ठिकाणी सोपा करून दिला आणि एवढा त्या ठिकाणी नावारूपाला आला. अभंगाचं शेवटचं चरण. आला नावारूपा आला नावारूपा आला नावारूपा आला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा उरवी धरावी तीचा एन एन टाळी वाजवा जोरात.
हाय हाय रे हो नाय पुरबे पुरबे धारा रे इच्छा हा नाम्याची ऊन जागतो शोभोबाची पुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वारी दामाजीचा राजा पंढरीचा कानला राजा पंढरीचा केला नाही जोरदार टाळ्या वाजवा एकदा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. समजून घ्यायला महाराज अतिशय सोपा, तो भगवान परमात्मा आहे, पण अंतकरणामध्ये त्या ठिकाणी भाव असायला हवा. असो, या ठिकाणं चारही चरण सोडवण्याचा प्रयत्न केला. ही झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती समर्पित करते. निश्चितच या ठिकाणं गोड असं पुन्हा एकदा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन अतिशय सुंदर आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माईक सिस्टीम एकदम गोड आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर संपूर्ण महाराज काल्याचा दिवस येतो, पण सिस्टीमवाल्यांना समजत नाही पटकन कशी सिस्टीम लावावी. पण दादांनी पहिल्या 5 मिनिटाच्या आतमध्ये त्या ठिकाणं गोड अशी सिस्टीम लावली. जाग्यावरती इको देणं, ट्रबल देणं, बेस देणं, सगळ्या गोष्टी अतिशय मापामध्ये त्या ठिकाणं आहेत. करावं तेवढं कौतुक कमी आहे. पुनश्च एकदा सर्व सप्ताह कमिटीचे अगदी अंतकरणापासून या ठिकाणं आभार व्यक्त करते. पुन्हा एकदा ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला ते आमचे गौरवदादा गवळी असतील, त्याचबरोबर आमचे संतोषदादा असतील, त्याचबरोबर आजच्या कीर्तनाला विशेष ज्यांचं सौजन्य आहे श्री रामदास मल्हार गवळी मेजर, त्याचबरोबर श्री बाळासाहेब दादाराम गवळी पाटील. त्या ठिकाणं कीर्तनाच्या सुरुवातीला नाव घेणं राहून गेलं. विशेष ज्यांचं आज या ठिकाणं अन्नदान आहे. खरं तर अन्नदात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अन्नदान सगळ्यात त्या ठिकाणं श्रेष्ठ दान मानलं जातं. सकाळचा ज्यांचा दुपारचं ज्यांचं त्या ठिकाणं जेवण होतं ते श्री भिवसेन मारुती पवार, त्याचबरोबर सकाळचा ज्यांचा नाश्ता होता श्री बजरंग शेठ पांडुरंग गवळी, त्याचबरोबर सायंकाळचं ज्यांचं अन्नदान आहे कैलासवासी जनाबाई कान्हू खोसे यांच्या स्मरणार्थ श्री रबाजी कान्हू खोसे, त्याचबरोबर कैलासवासी सुंदरबाई कैलासवासी पांडुरंग सखाराम गवळी यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी श्री विजय पांडुरंग गवळी, त्याचबरोबर सुखदेव गणपत गवळी यांच्या स्मरणार्थ श्री अशोक सुखदेव गवळी. त्या ठिकाणं सगळ्या अन्नदात्यांचं करावं तेवढं कौतुक आहे, मानावे तेवढे आभार त्या ठिकाणं कमी आहे. अतिशय गोड असं सोहळ्याचं आयोजन नियोजन आहे. पुन्हा एकदा ज्यांच्यामुळे कीर्तनाला खरंच रंग आला असे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य मृदुंग सम्राट, पखवाजावरती हात पडावा आणि पखवाजानं बोलावं एवढी ज्यांच्यामध्ये ताकद, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. किती गोड त्या ठिकाणं बोल त्या पखवाजातून बाहेर पडतात महाराज. त्या हाताची मेहनत काही कमी नाही बरं. अतिशय तुम्ही त्या ठिकाणं कुठल्याही मृदुंगाचार्याचे हात पहा, एवढे एवढे फोड त्या ठिकाणं हातावरती आलेले असतात. रियाज करून त्या हातावरती फोड आलेले असतात. फुकटचं भेटत नाही महाराज. साधना तेवढी करावी लागते, रियाज तेवढा करावा लागतो. खरंच दादा करावं तेवढं कौतुक कमी आहे. गोड असा त्या ठिकाणं पखवाज महाराजांनी गोड अशी त्या ठिकाणं साथ दिली. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य गान सम्राट संगीत विशारद आमच्या दादा, मी सुरुवातीला सांगितलं वयामानानुसार थोडा फरक पडतो दादा, लक्षात लवकर राहत नाही. हां, त्या ठिकाणं आमचे विठ्ठल महाराज जाधव त्या ठिकाणं असतील. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर गोड अशी ज्यांची कीर्तनाला साथ आहे सचिन महाराज मापारी असतील. त्याचबरोबर आमचे कीर्तनकार हरिभक्तपरायण सुरेश
गणेश महाराज खेत्रे सर यांचेही अगदी अंतकरणापासून आभार व्यक्त करते. मला वाटतं आमचे शहाणे बाबा आज उपस्थित राहिले नाही. दरवर्षी येतात, हरकत नाही. असो रात्री होते का, हरकत नाही, जाऊ द्या, हरकत नाही. मागच्या वर्षी त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर इकडे गायनाचार्य टाळकरी मंडळी असतील, गुणीजन हे बाळ गोपाळ, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. या कोपऱ्यातले बाबा अगदी मनापासून धन्यवाद. बरं, गोड रंग बाबांनी आणला महाराज. जेवढा काही आनंद घ्यायचा तेवढा त्यांनीच घेतला. बरं, नाहीतर काही काही गारठून एक तास बळच बसले आणि काही काहींच्या पोटात कावळे कोकायला लागले, हरकत नाही. आणि मग अशी ज्यांचं नाम उल्लेख करायचा राहिला, जे माझे सुरक्षा कवच या ठिकाणी उभे आहे, चोपतार बाबा, नाव काय, साळवे बाबा असतील, त्याचबरोबर इकडून आदिनाथ महाराज असतील, दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. 2 तास कुणाची ताकद आहे का हो स्टेजवर यायची? दोन्ही बाजूने उभे आहेत खंबीरपणे, केसाला सुद्धा धक्का लागू द्यायचा नाही. गोड असं त्यांचं काम आहे. अगदी अंतकरणापासून आभार व्यक्त करते. आमच्या दादा नाव काय, रावडे दादा ना, त्याचेही अगदी मनापासून आभार व्यक्त करते. लाईव्ह सिस्टीम त्या ठिकाणी यूट्यूबला जा, माऊली ना, माऊली लाईव्ह हा चॅनल त्या ठिकाणी सर्च करा, सबस्क्राईब करा आणि इन्स्टालाही त्यांचे फॉलोवर्स वाढवण्याचा प्रयत्न करा. गोड असं त्या, मला वाटतं मागच्या वर्षीही 8 दिवस त्यांचं लाईव्ह चॅनल या ठिकाणी उपस्थित होतं. करावं तेवढं कौतुक कमी आहे. त्याचबरोबर उपस्थित असणारे भजनी मंडळ असेल, ग्रामस्थ असतील, पंचक्रोशीतून आलेले सगळे काही भाविक भक्त असतील. अगदी 2 तास तुम्ही एवढ्या थंडीमध्ये या ठिकाणी माझी कटकट भणभण ऐकली, करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. तुमचेही अगदी अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे परमार्थ स्नेही या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज भोगाडे, आपल्या जवळच्याच गावातलं वैभव त्या ठिकाणी आहे, महाराजांचेही अगदी मनापासून आभार व्यक्त करते. आमच्या वहिनीही त्यांच्यासोबत आलेल्या आहेत, अगदी त्यांचेही अंतकरणापासून त्या ठिकाणी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आमच्या बाबुर्डीवरून सगळं काही भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे महाराज या ठिकाणी समोर उपस्थित आहेत. इकडं महिला भगिनी आहे, अतिशय नितांत प्रेम माझ्यावरती करतात. अगदी अंतकरणापासून तुमचेही आभार व्यक्त करते. पुनश्च एकदा मुखातून जर एखादा अपशब्द बाहेर पडला असेल, तुमची मुलगी म्हणून, तुमची नात म्हणून, तुमची बहीण म्हणून त्या ठिकाणं दिलगिरी व्यक्त करते. पुनश्च एकदा सगळ्या काही सप्ताह कमिटीचे धन्यवाद व्यक्त करते. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करते आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हे बोलिलेले गुणे बेडी वाकुळे उतरे, क्षमा परद महाराज तुम्ही नाही बिचारी अधिकार म्यापुला, क्षमा परद महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वराला कपाया पैकी करा, अपराध तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम हो.